हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी. नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीज मध्ये मी आदी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण सिरीज चालू केली होती नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी. त्याचा पहिला दिवस काल श्री गणेश झालेला आहे. मित्रांनो, आपण पहिला चॅप्टर उडवलेला आहे, म्हणजेच काय शिकवलेला आहे. कोणता? ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेसचा पहिला टॉपिक. काय? ह्यूमन रेस्पिरेटरी ऑर्गन्स आणि मेकॅनिझम. हे दोन पॉइंट कालच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केलेले. मित्रांनो, जर कोणी ते लेक्चर केलेलं नसेल, कोणी जर मिस केलं असेल ते लेक्चर, तर आधी ते जाऊन लेक्चर करून या मित्रांनो, आणि मगच या लेक्चरला यायचं. या लेक्चरला अटेंडन्स त्याच लोकांची राहणार ज्यांनी आपलं पहिलं लेक्चर कंप्लीट केलेलं आहे. बरोबर आहे मित्रांनो. आता आजच्या लेक्चर मध्ये मित्रांनो, आज कोणते टॉपिक आपण कव्हर करणार आहे? आज आपण पल्मनरी व्हॉल्यूम्स काय असतात, म्हणजेच काय रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स, रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज, आणि मित्रांनो सगळ्यात मेन पॉइंट एक्सचेंज ऑफ गॅसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, आणि रेग्युलेशन आणि डिसऑर्डर. हे 4-5 पॉइंट आजच्या लेक्चर मध्ये आपण संपवणार मित्रांनो. आणि हे पॉइंट संपले म्हणजे हा चॅप्टर एंड झाला. या चॅप्टरचा दी एंड आपण आज करणार आहे मित्रांनो. तुम्हाला सुद्धा मी जास्त ऑन स्क्रीन टाइम नाही ठेवणार तुमचा, पण तुम्हाला पण जास्त वेळ मोबाईल कडे बघायची गरज नाही पडणार. कोणाच्याही डोळे वाया जाणार नाही मित्रांनो. डोळ्याची सुद्धा काळजी आपण घेतो. एकमेव क्लास म्हणजे कोणता? डीसीबी बायोलॉजी. मित्रांनो, आता टाइमपास न करता आपण लगेच आजच्या लेक्चरला स्टार्ट करू. मित्रांनो, प्रत्येकानं मन लावून, तुम्हाला माहिती ना कसं लेक्चर करायचं आपलं, मन लावून आणि एनसीईआरटी सोबत ठेवून. बरोबर आहे का नाही? लेक्चर झाले एनसीईआरटी वाचायची, एमसीक्यू सॉल्व करायचे, बस आपण का तो हो गया बेस. आज के दिन का बस इतना ही काम था. असं केल्यानंतर मित्रांनो ड्रीम कॉलेज भेटल्यापासून राहणार नाही. चला स्टार्ट करूया. आजचा पॉइंट काय आपला? रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज. रेस्पिरेटरी व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज काय असतात मित्रांनो? तर सगळ्यात मेन काही न्यूमेरिकल व्हॅल्यूज असतात मित्रांनो. बायोमध्ये आपल्याला त्या कंपल्सरी पार्टच करायचे असतात. त्या आपण कोणत्याही ट्रिक मध्ये किंवा काहीतरी त्याला कशाशी रिलेट करून लक्षात ठेवू शकत नाही मित्रांनो, कारण त्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहे, त्या तुम्हाला पाठ करावं लागतील. आणि या न्यूमेरिकल व्हॅल्यूज मधून क्वेश्चन डायरेक्ट येण्याची शक्यता असते. आणि जो हातचा मार्क आहे मित्रांनो आपला, तो आपल्याला घालवायचा नाहीये. त्यामुळं असे पॉइंट तर तुम्हाला पाठच करावे लागतील. आता पाठ करायचे म्हणजे काय सर? त्याची डेफिनेशन तर समजली पाहिजे सर. ते म्हणजे काय ते सुद्धा समजलं पाहिजे. आता व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज मध्ये डिफरन्स काय? तर व्हॉल्यूम्स ही अशी गोष्ट आहे मित्रांनो की जे आपण काल बघितलं मेकॅनिझम मध्ये. व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होतं, व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे काय होतं. एवढं जर आपण पल्मनरी व्हॉल्यूम करतोय, ओव्हरओढतोय, आपला घसा एनर्जी सगळं वाया घालतोय, मग त्याचं काहीतरी इम्पॉर्टन्स आहे का नाही? तो इम्पॉर्टन्स म्हणजे काय मित्रांनो? तो इम्पॉर्टन्स आपण न्यूमेरिकल व्हॅल्यूजच्या थ्रू आपण मोजतो. म्हणजे काय करतो की जर आपण इन्स्पिरेशन करतो तर ते किती याच्यामध्ये करतो, म्हणजे त्याची एक लिमिटेड न्यूमेरिकल व्हॅल्यू ठरवली आपण की तेवढंच आपण इन्स्पिरेशन करतो मित्रांनो. जसं की एक्सपिरेशन, ते सुद्धा आपण लिमिटेड तेवढी एक व्हॅल्यू आहे की त्या एका ब्रीदिंग मध्ये आपण तेवढी एअर बाहेर सोडतो. म्हणजे ती एअर मोजायची आपण जी हे केलं काय म्हणजे त्याला युनिट केलं, ते आपण ml मध्ये केलं. म्हणजेच काय? व्हॉल्यूम मध्ये. म्हणजे आपण इनडायरेक्टली काय मोजतोय? आपण मोजतोय की किती एअर आपण आतमध्ये घेतोय, किती एअर आपण बाहेर सोडतोय, आणि किती एअर आपल्या लंग्स मध्ये प्रेझेंट आहे मित्रांनो. तर टाइमपास न करता मित्रांनो लगेच लेक्चर स्टार्ट करू. सगळ्यात पहिले मित्रांनो व्हॉल्यूम्स बघायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय मित्रांनो? तुमची किती कॅपॅसिटी आहे आज अभ्यास करायची. तुम्ही म्हणशाल सर आज तर 2 तास, हार्डली 2 तास अभ्यास करू शकतो. 2 तास म्हणजे काय? 1 तास प्लस 1 तास 2 तास, म्हणजे तुमची कॅपॅसिटी झाली 2 तास. तशा प्रकारे एक व्हॉल्यूम आणि दुसरं व्हॉल्यूम मिळून काय झाली तुमची एक कॅपॅसिटी, ती म्हणजे रेस्पिरेटरी कॅपॅसिटी मित्रांनो. तर ते आपण कॅपॅसिटी नंतर बघू, आधी व्हॉल्यूम बघू. सगळ्यात पहिले मित्रांनो सिंपल टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम काय? टायडल व्हॉल्यूम म्हणजे अशी गोष्ट आहे मित्रांनो, टायडल व्हॉल्यूम हे जे तुम्ही नॉर्मली इन्स्पिरेशन एक्सपिरेशन करताय मित्रांनो, नॉर्मली जी ब्रीदिंग करताय, नॉर्मली एअर आतमध्ये घेताय बाहेर सोडताय, ते म्हणजे काय तुमचं टायडल व्हॉल्यूम. याच्यामध्ये काही लॉजिक आहे का? डोकं लावायची गरज आहे का? नाही. टायडल व्हॉल्यूम म्हणजे सर जे मी नॉर्मली एअर आतमध्ये घेतोय, जे मी नॉर्मली एअर बाहेर सोडतोय. आता व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड एक्सपायर्ड आपण बघितलं ड्युरिंग नॉर्मल रेस्पिरेशन. नॉर्मल शब्दाला महत्वाचा आहे मित्रांनो. इथं अप्रॉक्सिमेटली ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे 500 ml. किती? 500 ml. जास्त भाव द्यायचा नाही टायडल व्हॉल्यूमला. टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे, त्याच्यासाठी जास्त एनर्जी खर्च मी तरी कशाला करतोय ओरडून. मी पण कमी एनर्जी खर्च करतो मित्रांनो. टायडल व्हॉल्यूम, टायडल व्हॉल्यूम, सॉफ्टली म्हणा टायडल व्हॉल्यूम.
500 ml मित्रांनो, किती 500, फक्त 500 ml. आता मात्र मी ओरडणार मित्रांनो, कारण आता कोण आलंय, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आलाय मित्रांनो. टायडल व्हॉल्यूमचा बाप आहे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम किती 500, 500 तो आपने दाए हात का केले. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय मित्रांनो, अ पर्सन कॅन इन्स्पायर बाय फोर्सेबल इन्स्पायरेशन. इथं एका वर्डचं इंट्रोडक्शन झालंय मित्रांनो. वर आलता शब्द नॉर्मल, खाली आलाय फोर्सेबल. किती फोर्सेबल. फोर्सेबल जे करतो म्हणजे आपण काहीतरी जास्तच करतोय मित्रांनो. कोणती गोष्ट आपण फोर्सेबल करतो म्हणजे जास्त करतो. जास्त म्हणजे काय 200-300 नाही, 2500 ते 3000 मित्रांनो. किती 2500 ते 3000 ml इतकी एअर आपण फोर्सेबल इन्स्पिरेशन मधून आतमध्ये घेतो. हे कोणतं झालं, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता बारी आहे मित्रांनो एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूमची. कशाची, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूमची. आता एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम मात्र टायडल व्हॉल्यूमचा बाप आहे, परंतु इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूमचा पुतण्या आहे मित्रांनो. कोण, पुतण्या. म्हणजे कोण, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. अ पर्सन कॅन एक्सपायर बाय फोर्सेबल एक्सपायरेशन. अरे सर फोर्सेबल तर शब्द इथं पण आहे ना, मग इन्स्पायरेशनच्या इथं फोर्सेबल शब्द होता तर टायडल व्हॉल्यूमचा बाप केलं त्याला. आणि आता एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम मध्ये फोर्सेबल शब्द आला तर त्याला तुम्ही याचा पुतण्या म्हणताय. अरे पुढे बघ ना भाई, त्याची व्हॅल्यू बघ. नुसतं फोर्स केला म्हणजे सगळं झालं असं नाही. 1000 ml ते किती 1100 ml. किती 1000 ml ते 1100 ml. याला कुठं मॅच आहे का मित्रांनो, अरे नाही, डबल ना व्हॅल्यू आहे यार. तुम्ही असं काय करते बघा, 3 टाइम्स व्हॅल्यू आहे. ही किती आहे 1000 ते 1100 ml. चला सर, अरे याच्यापेक्षा तर रेसिडियल मामाचं पोरग परवडलं यार. रेसिडियल व्हॉल्यूम म्हणजे काय, मामाचं पोरग. व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन द लंग्स इवन आफ्टर फोर्सेबल एक्सपायरेशन. फोर्सेबल एक्सपायरेशन म्हणजे काय करताय मित्रांनो तुम्ही, फोर्सेबल एक्सपायरेशन करताय म्हणजे टायडल व्हॉल्यूम बाहेर काढताय. सगळ्यात पहिले तर नॉर्मल एक्सपिरेशन म्हणजे टायडल व्हॉल्यूम, बरोबर नाही. नंतर काय करताय, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम जी आहे 1000 ते 1100 जी प्रेझेंट असते ml, ती सुद्धा तुम्ही बाहेर काढताय. तेव्हा जे उरतं ना, त्याच्यानंतर जे उरतं ते म्हणजे काय, रेसिड्युअल व्हॉल्यूम मित्रांनो. काय, रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन द लंग्स इवन आफ्टर फोर्सेबल, काय मित्रांनो, फोर्सेबल एक्सपायरेशन. फोर्सेबल एक्सपायरेशन केल्यानंतर जे लंग्स मध्ये व्हॉल्यूम राहत आहे त्याला आपण काय म्हणतो, रेसिड्युअल व्हॉल्यूम. तुम्ही याला रिझर्व व्हॉल्यूम सुद्धा म्हणू शकता लक्षात ठेवायसाठी. का नाही म्हणायचं, रिझर्व म्हणजे काय, कोणती तरी गोष्ट आपण स्टोअर करून ठेवतोय, हे सुद्धा स्टोअर राहत आहे ना लंग्स मध्ये. म्हणा चला 1100 ml ते 1200 ml, आजपासून याला रिझर्व व्हॉल्यूम म्हणू मित्रांनो आपण. रेसिड्युअल व्हॉल्यूमला काय म्हणू, रिझर्व व्हॉल्यूम. आलं लक्षात. कोणते व्हॉल्यूम बघितले आपण आज, 4 व्हॉल्यूम बघितले. पहिलं टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मल व्हॉल्यूम, हळू आवाजात बोलायचं. टायडल व्हॉल्यूम किती 500 ml, अप्रॉक्स 500 ml. नंतर बघितला इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे फोर्सेबल. फोर्सेबल गोष्ट करतोय आपण. 2500 ते 3000 आला आला टायडल व्हॉल्यूमचा बाप आला. 2500 ते 3000 ml. आता आता आला इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूमचा पुतण्या, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. म्हणजे फोर्सेबल एक्सपायरेशन केल्यानंतर तुम्ही किती एअर बाहेर काढू शकतात. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम नॉर्मल टीव्ही नंतर किती 1000 ते 1100 मित्रांनो. आलं लक्षात, 1000 ते 1100. आता रेसिड्युअल व्हॉल्यूम ज्याला आपण रिझर्व व्हॉल्यूम म्हणलो, फोर्सेबल एक्सपिरेशन करून सुद्धा जी लंग्स मध्ये प्रेझेंट असते, म्हणजे सगळ्या पाहुण्यांना धक्के घराबाहेर धक्के मारून सुद्धा जो एक चिकट पाहुणा असतो जो घर सोडतच नाही, तो म्हणजे रेसिड्युअल व्हॉल्यूम. 1100 ml ते किती मित्रांनो, 1200 ml. बरोबर आहे. चला सर व्हॉल्यूम तर कळले, व्हॉल्यूम मध्ये काही गोष्ट नव्हती, व्हॉल्यूम समजलं सर आम्हाला. आता तुम्ही सांगा सर कॅपॅसिटी. इथं लय गडबड होती सर, कॅपॅसिटीज मध्ये ना लय गडबड होती सर. अरे गडबड काय करतो भाई, डीसीबी बायोलॉजी सोबत आहे तुझ्या, मग कशाला घाबरतो तू, फक्त अभ्यास कर. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी काय रे, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी सर फॉर्म्युलाच लक्ष राहत नाही. अरे नावात काय वाच, इन्स्पायरेटरी शब्द आहे का नाही. सगळ्यात पहिले भाई नॉर्मल गोष्ट लिहून टाकायची. काय आहे नॉर्मल गोष्ट, टीव्ही. नॉर्मल गोष्ट आहे ना टीव्ही, कंपल्सरी आहे भाई टीव्ही. टीव्ही शिवाय काय होतं का. नॉर्मल इन्स्पिरेशन एक्सपिरेशन मध्ये टीव्ही हे नॉर्मल सगळ्यात. आता नावात काय इन्स्पायरेटरी लिहून टाक ना भाई तू, IRV.
फॉर्म्युला काय बनला, टीव्ही प्लस IRV. कळलं? आता डेफिनेशन, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर अ नॉर्मल एक्सपिरेशन. असं डेफिनेशन लक्षात ठेवायचे मित्रांनो. म्हणजे इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी सांगायची असली तर तुम्हाला नॉर्मल एक्सपिरेशन त्याच्यामध्ये ऍड करायचे. बरोबर आहे? काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर. किती व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम कोणतं, अ पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. आता तुम्ही हे केलंय मी इन्स्पायरेशन, आता मी बाहेर तेवढीच एअर सोडणार आहे, नॉर्मल करणार नाही. हे झालं नॉर्मल एक्सपिरेशन. बरोबर की नाही? आलं नॉर्मल एक्सपिरेशन. आता मी किती एअर आतमध्ये घेऊ शकतो आणखीन, एक नॉर्मल टायडल व्हॉल्यूम. आलं लक्षात? एक IRV फोर्सेबल इन्स्पिरेशन. कळलं? ते म्हणजे काय, ती माझी शेवटची लिमिट आहे, कॅपॅसिटी माझी इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. आता एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी काय सांगते, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन एक्सपायर आफ्टर नॉर्मल इन्स्पायरेशन. मला एक सांगा, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी तर कळली सर, की बाबा मी जेव्हा नॉर्मल एक्सपिरेशन करतोय तेव्हा किती आतमध्ये एअर घेऊ शकतो. एक तर नॉर्मल एअर आतमध्ये घेऊ शकतो म्हणजे टीव्ही, आणि एक तर फोर्सेबल एअर म्हणजे IRV घेऊ शकतो. आता इथं उलट आहे. आता तुम्ही जर नॉर्मल इन्स्पायर केलंय तर तुम्ही किती एअर बाहेर सोडू शकता, एक नॉर्मल एअर बाहेर सोडू शकता म्हणजे किती, टीव्ही, आणि दुसरं एक फोर्सेबल एअर बाहेर सोडू शकता म्हणजे काय, ERV. आता याचा फॉर्म्युला कसा बनला मग, नॉर्मल एअर बाहेर सोडू शकता आणि दुसरी कोणती, ERV. याच्यावर दुसरं काही सोडू शकता का, नाही, कारण याच्यानंतर तुमच्या लंग्स मध्ये फक्त RV राहणार आहे, जे की कंपल्सरी प्रेझेंट पाहिजे लंग्स मध्ये, तिने बाहेर काढता येत. म्हणजे याचा व्हॉल्यूम झाला टीव्ही प्लस IRV फॉर्म्युला, आणि याचा टीव्ही प्लस ERV फॉर्म्युला. सर या दोन गोष्टी तर इथंच संपल्या, मग या तीन गोष्टींचा काय रोल आहे, चला बघूया. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी काय मित्रांनो, की असं समजा तुम्ही फंक्शनली ऍट द रेस्ट, फंक्शनली ऍट द रेस्ट याचा अर्थ काय होतो, तुम्ही सोफ्यावरती बसलेले आणि रेस्ट पोझिशन मध्ये, बरोबर आहे नाही, रेस्ट पोझिशन मध्ये व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन द लंग्स आफ्टर अ नॉर्मल एक्सपायरेशन. याची आणि याची डेफिनेशन कुठेतरी सिमिलर वाटते का मित्रांनो, याची आणि याची. याच्यामध्ये पण नॉर्मल एक्सपिरेशन आहे, याच्यामध्ये पण नॉर्मल एक्सपिरेशन आहे, पण आधी मध्ये गडबड आहे. याच्यामध्ये काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन इन्स्पायर, याच्यामध्ये काय, व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन द लंग्स. रिमेन याच्यामध्ये इन्स्पायर शब्द आहे का, नाही, रिमेन फक्त. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही आता रेस्ट, फंक्शनली ऍट द रेस्ट पोझिशनला आहे मित्रांनो, आणि काय नॉर्मल एक्सपिरेशन केलंय तुम्ही, हे नॉर्मल एक्सपिरेशन केलंय. आता किती हवा तुमच्या लंग्स मध्ये प्रेझेंट आहे, याला म्हणजे फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. नावातच आहे रेसिड्युअल कॅपॅसिटी, म्हणजे ऑफकोर्स भाई रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणजे RV तर पाहिजेच, बरोबर नाही, लंग्स मध्ये तर RV तर राहणारच आहे कशी पण करून. ERV एक्स्ट्रा रिझर्व व्हॉल्यूम, म्हणजे जी तुम्ही नॉर्मल एअर बाहेर सोडली, राहणार कोणती, एक्स्ट्राची एअर आणि रेसिड्युअल कॅपॅसिटी. आलं लक्षात, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. आता व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी काय मित्रांनो, मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर अ फोर्स एक्सपायरेशन. काय, फोर्स एक्सपायरेशन. दिस इन्क्लुड्स टीव्ही, असं नाही वाचत त्याला, ERV, टीव्ही प्लस IRV प्लस ERV, असं लक्षात ठेवायचं मित्रांनो फॉर्म्युला. म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर अ पर्सन कॅन ब्रीथ इन, जास्तीत जास्त जी व्हॉल्यूम ऑफ एअर आहे तो पर्सन आतमध्ये घेऊ शकतो, ब्रीथ इन आफ्टर अ फोर्स एक्सपायरेशन. आता मी फोर्स एक्सपायरेशन केले, पूर्ण हवा काढून टाकली, आता फक्त रेसिड्युअल व्हॉल्यूम सोडून. आता मी कोणती कोणती हवा आतमध्ये घेऊ शकतो, एक टीव्ही नॉर्मल, बरोबर आहे, नॉर्मल हवा घेऊ शकतो, टीव्ही घेऊ शकतो. दुसरी फोर्सेबल हवा म्हणजे IRV, आणि जी आपण बाहेर सोडतो ERV, बरोबर नाही, ERV म्हणजे काय, एक्स्ट्रा रिझर्व व्हॉल्यूम, ती पण तर एक्स्ट्राची हवा आहे, ती सुद्धा मी आतमध्ये घेऊ शकतो बाहेर सोडायसाठी. म्हणजे मी तीन हवा आतमध्ये घेऊ शकतो, टीव्ही, IRV आणि ERV. तर काय त्याला आपण व्हायटल कॅपॅसिटी म्हणलो. आता टोटल लंग कॅपॅसिटी, नावातच टोटल लंग कॅपॅसिटी. आता टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे भैया तुमचं जे लंग्स आहे, इनमीन 2 लंग्स दिले देवानं, त्या पूर्ण लंग्सची कॅपॅसिटी कितीच राहणार आहे, व्हायटल कॅपॅसिटी प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम. सगळे जेवढ्या पण टर्म्स तुम्हाला व्हॉल्यूमच्या माहिती आहे सगळ्या टाकून द्यायच्या मध्ये. काय झाली,
टोटल लंग कॅपॅसिटी. आलं लक्षात मित्रांनो, एकदम सोपं न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे, पाठच करावं लागणार तुम्हाला, त्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही मित्रांनो. आता बघणार आपण एक्सचेंज ऑफ गॅसेस. काय बघणार आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस. हा पॉइंट महत्वाचा आहे मित्रांनो. एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं म्हणजे काय होतं? आपण जे म्हणलं ना एवढ्या वेळेस, जे म्हणत होतो ऑक्सिजनची लय रिक्वायरमेंट आहे, ऑक्सिजन एनर्जी करतं, ऑक्सिजन असं आहे, ऑक्सिजन तसं आहे, ऑक्सिजन असं आहे. अरे भाई क्या है ऑक्सीजन? क्या है ऑक्सीजन? जनता जानना चाहती है. ऑक्सिजन काय? अल्वोला आर द प्रायमरी साइट्स. काय मित्रांनो? अल्वोला आर द प्रायमरी साइट्स. एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये करणार आहे आपण ऑक्सिजन. कस काय डॉन आहे ऑक्सिजन सगळ्यांचा? अल्वोला आर द प्रायमरी साइट्स ऑफ एक्सचेंज ऑफ गॅसेस. सगळ्यात पहिले हे तर कळलं आपल्याला, अल्वोला प्रायमरी साइट आहे एक्सचेंज ऑफ गॅसेसची. याच्या व्यतिरिक्त आणखी कोणती साइट आहे? ब्लड आणि टिश्यूजची, जे काही नंतर तिथं एक्सचेंज होणार आहे. सध्या प्रायमरी साइट कोणती? अल्वोला आहे. असा जर क्वेश्चन आला, प्रायमरी साइट शब्द आला त्याच्यात, तर अल्वोलाइच लिहायचं. कळलं का? हा. O2 अँड CO2 आर एक्सचेंज इन दिस साइट्स बाय सिंपल डिफ्युजन. आलं लक्षात? सिंपल डिफ्युजन म्हणलं होतं तुम्हाला, सिंपल डिफ्युजन मधून होणार आहे. मेनली बेस्ड ऑन प्रेशर कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. प्रेशर कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट शिवाय दुसरं काही होऊच शकत नाही, जर एअर आतमध्ये याची बाहेर सोडायची तर. बरोबर आहे, आलं लक्षात? आता इथं गॅसेसच्या एक्सचेंज साठी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट लागतं मित्रांनो. आलं लक्षात? त्याच्यानंतर सोल्युबिलिटी. आता कोणत्या कोणत्या फॅक्टरवरती कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट किंवा सोल्युबिलिटी म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस डिपेंड आहे. आता सिंपल डिफ्युजन होत आहे म्हणजे काय? सिंपल डिफ्युजन होत आहे म्हणजे हे समजा जर अल्वोला आहे आणि ही जर आपली ब्लड कॅपिलरी आहे, म्हणजे एका याच्यातून दुसऱ्या याच्यात हे जाते. बरोबर आहे, आपलं ऑक्सिजन जाते. बरोबर, गॅस जातोय. म्हणजेच काय होतंय? सिंपल डिफ्युजन होतंय. आता याच्यासाठी काही तर फॅक्टर्स असतील ना इम्पॉर्टंट, की ज्याच्यावरती डिपेंड करन. असे दोन फॅक्टर कोणते? एक तर भाई ऑफकोर्स गैस जर जातोय, जर इधर से इधर गैस जा रहा है भाई, तो वो तो इंपॉर्टेंट होगा ही ना. तो सोल्युबिलिटी ऑफ द गॅसेस एज वेल एज द थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन. पहिलं काय होतं? सोल्युबिलिटी मित्रांनो. काय होतं पहिलं? सोल्युबिलिटी ऑफ द गॅसेस एज वेल एज दुसरं काय? थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन. म्हणजे मी याला काय म्हणलं? 1 नंबर आणि याला काय म्हणलं? 2 नंबर. म्हणजे जर तुम्हाला इथून इथं डिफ्युजन करायचंय, म्हणजे जर गॅस पास करायचा आहे, एक तर त्या गॅसची तेवढी लायकी पाहिजे मित्रांनो, सोल्युबिलिटी पाहिजे, की तो गॅस त्याच्यामध्ये सोल्युबल होऊन या ब्लड कॅपिलरीज मध्ये जाऊ शकेल. ज्याची सोल्युबिलिटी जास्त, तो जास्त लवकर जाईल. दुसरं काय? थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन पाहिजे, की जी तुमची मेम्ब्रेन आहे, या ज्या मेम्ब्रेन आहे तुमच्या अल्व्होलायच्या ब्लड कॅपिलरीजच्या, त्याची जाडी मित्रांनो ती किती जाड आहे? मला एक सांगा, जास्त जर जाड माणूस असन आणि त्याला जर कोणी गोळी मारली, त्याच्या बॉडीच्या आरपार गोळी जाऊ शकते का? अरे भाई, एवढा फॅट एक गोळी आरपार जाईन कशी? त्याला किती म्हणजे किती प्रेशर पडत असेल बॉडीचं त्या गोळीला. ती फार तर फार ती गोळी इथून लागली ना इथपर्यंत जाऊ शकते, आरपार निघू शकते की नाही? तेच जर एकदम बारीक सुकडा मुकडा पोरगा आहे, गोळी आरपार नाही, त्याच्यामधून गेल्यावर 2-3 जणांच्या आरपार जाऊ शकते. कळलं की नाही? तशा प्रकारे थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन सुद्धा लक्षात इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो. या दोन गोष्टीवर रेट ऑफ डिफ्युजन ठरतं मित्रांनो. प्रेशर कॉन्ट्रीब्यूट बाय एन इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ गॅसेस इज कॉल्ड पार्शियल प्रेशर. सर पार्शियल प्रेशर म्हणजे काय? पार्शियल प्रेशर समजत नाहीये. पार्शियल प्रेशर म्हणजे काय? सगळ्यात पहिले कसं लिहितो आपण? PO2 PCO2 असं लय वेळेस पाहिलं असेल तुम्ही एनसीईआरटी मध्ये. आता बघू त्याचा मीनिंग काय. म्हणजे असं समजा, आता विचार करा, तुम्ही एक स्वतःला एकदम भारी समजते, बरोबर नाही? स्वतःला लय भारी समजते. आता तुम्हाला अशा रूम मध्ये टाकले की त्या रूम मध्ये तुमच्यापेक्षा कितीतरी भारी डॉन आलेत त्या रूम मध्ये, बरोबर नाही? म्हणजे लय भारी विचारांनी म्हणतोय आम्ही, हाणामारीनं नाही, विचारांनी तुमच्यापेक्षा भारी. आता त्या एका रूम मध्ये तुम्ही भरपूर जण आहे, त्या लय मोठ्या जणांमध्ये तुमचं काय व्यक्तिमत्व आहे, तुमची इंडिव्हिज्युअल काय ओळख आहे, तुमचे विचार इंडिव्हिज्युअल त्यांच्यावर किती भारी पडताय, हे म्हणजे काय? म्हणजे तुमचं एकट्याचं काय? व्यक्तिमत्व, बरोबर नाही? तशाच प्रकारचं मिक्सचर ऑफ गॅसेस म्हणजे लय मोठे गॅसेस आहे रूम मध्ये, त्याच्यामध्ये एक जो गॅस आहे त्या गॅसचं इंडिव्हिज्युअल किती वजन आहे बाबा त्या बाकीच्या गॅसच्या तुलनेत, म्हणजे किती इम्पॉर्टन्स आहे, ते म्हणजे काय? पार्शियल प्रेशर. म्हणजे प्रेशर कंट्रीब्युटेड बाय अन इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ गॅसेस. आलं लक्षात मित्रांनो? त्याला आपण पार्शियल प्रेशर म्हणतो. म्हणजे झुंड में तो स्वर आते हैं दोस्तों, झुंड में तो स्वर आते हैं, शेर अकेला आता है, असा काही प्रकार आहे मित्रांनो पार्शियल प्रेशर म्हणजे.
म्हणजे प्रेशर तर सगळेच लावते, पण त्या सगळ्यांच्या प्रेशर मधलं एका इंडिव्हिज्युअलचं प्रेशर म्हणजे पार्शल प्रेशर. म्हणजे मग आता मी म्हणू शकतो की 10-15 गॅसेस मध्ये PO2 म्हणजे ऑक्सिजनचं पार्शल प्रेशर, म्हणजे 10 गॅसेस मधून ऑक्सिजनचं पार्शल प्रेशर किती म्हणजे PO2, आणि CO2 चं पार्शल प्रेशर म्हणजे किती PCO2. आलं लक्षात मित्रांनो? झुंड में तो सो आते शेर अकेला आता है. आता मित्रांनो आता आपण बघणार आहे की कोणत्या बॉडीच्या कोणत्या जागेवर कोणत्या हिस्स्यामध्ये किती पार्शल प्रेशर असतं O2 चं आणि CO2 चं दोन्हीचं पण. तर हे समजण्यासाठी हा चार्ट बघायच्या आधी अगोदर तुम्हाला काय बघायचं मित्रांनो, अगोदर तुम्हाला एक डायग्राम बघायची. काय बघायची आहे? डायग्राम बघायची मित्रांनो. आता मी डायग्राम ड्रॉ नाही करणार मित्रांनो, कारण ती आपल्याला पुढच्या स्लाइड मध्ये दिलेली आहे. अरे बापरे, आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, डायग्राम मधून शिकले ना तुम्ही, डायग्राम मधून शिकल्यावर तुम्हाला काही गरजच पडत नाही बाकीच्या गोष्टी हे करायची. कळलं मित्रांनो? डायग्राम मधून अॅनाटॉमी शिकायचं जे तुम्ही MBBS मध्ये स्वप्न बघताय, MBBS मध्ये नंबर लागून, ते तुम्ही इथंच पूर्ण करायचं. डायग्राम मधून शिकायचं कधी पण. आता सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले त्या चार्ट मध्ये काय दिलेलं होतं आपल्याला की पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन कुठं कुठं बघायचं होतं आपल्याला. एक अल्व्होलाई मध्ये, बरोबर नाही? अल्व्होलाई मध्ये किती पार्शल प्रेशर ते बघायचंय. दुसरं ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये. ऑक्सिजनेटेड ब्लडचा अर्थ काय होतो की ज्याच्यामधून ऑक्सिजन पास होतोय अशावाला ब्लड. दुसरं डिऑक्सिजनेटेड ब्लड. नावात काय डिऑक्सिजनेटेड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही मग काय CO2 आहे असं ब्लड. त्याच्यामध्ये त्या इंडिव्हिज्युअल गॅसचं किती हे प्रेशर आहे. आणि चौथं काय बघायचंय तुम्हाला, चौथं बघायचंय टिश्यूज मध्ये जिथं युटिलायझेशन होतं गॅसेसचं तिथं तिथं किती पार्शल प्रेशर आहे. असे 4 ठिकाण बघायचे. बाकी ऍटमॉस्फेरिक एअर आणि याच्याशी काही संबंध नाही तुमचा. ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये ते 0.3 आहे, CO2 चं लय कमी आहे, आणि 153 काहीतरी आहे O2 चं, ते खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. आता बघा PO2 चं अल्व्होलाई मध्ये ऑफकोर्स मित्रांनो मला सांगा, जर लंग्स मध्ये म्हणजे अल्व्होलाई मध्ये आपण इनटेक कशाचा करतोय ऑक्सिजनचा, मग तिथं सगळ्यात जास्त कोणाचं पार्शल प्रेशर राहणार आहे ऑक्सिजनचं. मग PO2 चं किती आहे इथं याच्यामध्ये अल्व्होलाई मध्ये 104. किती मित्रांनो? 104. आता हे MM/Hg जे आहे ना मित्रांनो, ते त्याचं युनिट आहे. काय? मिलीमीटर ऑफ मर्क्युरी मित्रांनो. काय? हे गॅस आपण याच्यामध्ये मोजतो, गॅसचं प्रेशर MM/Hg. त्याच्याकडे इग्नोर करा तुम्ही, ते प्रेशर लक्षात असू द्या फक्त. ही व्हॅल्यू कडे लक्ष द्या. 104 म्हणजे किती? 104. अल्व्होलाई मध्ये लक्षात आलं मित्रांनो PO2 चं 104. आता मित्रांनो 104 हे अल्व्होलाई मधून याच्यामध्ये आलं ऑक्सिजन. कशामध्ये? ब्लड कॅपिलरीज मध्ये. आता ही जी दिसते ना तुम्हाला, याला आपण म्हणतो पल्मनरी वेन मित्रांनो. काय? पल्मनरी वेन. सर्क्युलेटरी चॅप्टर मध्ये नीट बघणार आहे आपण. पल्मनरी वेनचं काम काय असतं, जे ऑक्सिजनेटेड ब्लड लंग्स मधून बाहेर पडतं ना, ऑक्सिजनला कॅरी करतं, ते ब्लड लेफ्ट ॲट्रियम मध्ये हार्टच्या आणायचं. कोणाचं काम असतं? याचं. म्हणजेच हे ब्लड काय झालं टोटल, आता हे लेफ्ट वेंट्रिकल मधून वापस एरोटा काय करतं, टिश्यूज पर्यंत घेऊन जातं. ऑक्सिजनेटेड ब्लड मित्रांनो, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. आता मला सांगा, जर नावात ऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर PO2 हे CO2 PCO2 पेक्षा जास्तच राहणार आहे का नाही? इथं PO2 किती आहे? जास्त म्हणजे असं तसं नाही, 95 MM/Hg मित्रांनो. किती? 95 MM/Hg. ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये किती मित्रांनो? 95 MM/Hg PO2. आता CO2 आपलं ऑक्सिजन टिश्यूज मध्ये युटिलाइज झालं मित्रांनो, खतम झाला. आता त्याचा जो वारसा होता तो सगळा संपला. आता ते युटिलायझेशन झाल्यानंतर बाय प्रोडक्ट वेस्ट प्रोडक्ट आपलं काय उरलं? CO2 उरलं. आता हे CO2 म्हणजे पुढे काय आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड. आता डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये ऑक्सिजनचं काही चालणार आहे का? नाही. म्हणजे PO2 इथं काय राहणार आहे? 40. म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये PO2 किती आहे? 40. आलं लक्षात मित्रांनो? आणि टिश्यूज मध्ये मित्रांनो जास्त कोण राहणार आहे? PCO2. म्हणजे आता बघा तुम्ही, अल्व्होलाई मध्ये PO2 होतं 104 MM/Hg, ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये होतं 95, आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये किती होतं मित्रांनो? 40. आलं का लक्षात? आता याच्याच विरुद्ध डिऑक्सिजनेटेड, आता जे PCO2 आहे मित्रांनो, ते जास्त डोकं नाही. 40 का 45, 40 का 45 याच्यातच खेळत राहणार आहे. दोनच व्हॅल्यू आहे PCO2च्या, 40 45. कमी आहे म्हणजे 40, इथं पण कमी आहे म्हणजे 40, कारण इथं ऑक्सिजनचं जास्त आहे ना, इथं पण ऑक्सिजन जास्त आहे. म्हणजे इथं PCO2 किती राहील? 40. इथं किती राहील? 40. म्हणजे अल्व्होलाई मध्ये PCO2 40, ऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये PCO2 40. जास्त कुठं राहील? टिश्यूज आणि
डिऑक्सिजनेटेड ब्लड मध्ये किती जास्त जास्त म्हणजे किती 45 गाईज किती 45. आता आपण चार्ट बघू. आता आपण बघू चार्ट. आलं तुम्हाला समजलं ना आता डायग्राम थ्रू. आता आपण चार्ट बघू. या बघा ऍटमॉस्फेरिक एअर दिले इथं. ऍटमॉस्फेरिक एअर दिलंय मित्रांनो. ऍटमॉस्फेरिक एअर तुम्हाला डायरेक्ट पाठ करायचं आहे. ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये जर मला सांगा तुम्हाला जर PCO2 जर जास्त दिलं तर मरणार नाही का सगळे. त्याच्यामुळे PCO2 किती फक्त 0.3 आणि PO2 किती आहे 159. अलग लक्षात मित्रांनो 159. आता अलोलाय मध्ये आपण बघितलं होतं. अलोलाय मध्ये कोण जास्त होतं PO2 किती 104. आलं लक्षात. आता PCO2 किती राहील जास्त PO2 म्हणजे PCO2 कमी. आणि PCO2 कशामध्ये घेतो फक्त 40 का 45 40 का 45 म्हणजे इथं किती कमी म्हणजे 40. आलं लक्षात. आता ब्लड डिऑक्सिजनेटेड आहे. डिऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन कमी आहे. ऑक्सिजन कमी म्हणजे 40 आहे. PCO2 जास्त म्हणजे 45 म्हणजे जास्तीत जास्त किती 45. ब्लड ऑक्सिजनेटेड PO2 95. बघितलं होतं ना आपण पल्मनरी व्हेन मधून येत होता ब्लड. आता जर ऑक्सिजन जास्त आहे PO2 जास्त आहे तर PCO2 किती राहील कमी 40. आलं लक्षात. टिश्यूज मध्ये सेम ऑक्सिजन कमी 40 कारण युटिलायझेशन होणार आहे आणि CO2 जास्त बनणार आहे म्हणजे किती 45. आलं लक्षात मित्रांनो. एवढं सोपं आहे. आलं लक्षात. चार्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस बघत होतो मित्रांनो आपण. आता आपण बघणार आहे ही डायग्राम काय. ही डायग्राम आपल्याला काय सांगते मित्रांनो. या डायग्राम मध्ये 3 गोष्टी दिसत असेल तुम्हाला. ज्यांना डोळे आहे मित्रांनो त्यांना 3च गोष्टी दिसत असतात. ज्यांना दिसत नाहीये त्यांनी आपला डोळ्याचा नंबर चेक करून या. 3 गोष्टी कोणत्या सर. एक ऐका एक ही लेअर दिसते तुम्हाला अल्व्होलायची बरोबर आहे. एक कोणती लेअर ही लेअर दिसतीये. आता दुसरी कोणती सर. हे बघा दुसरी कोणती मित्रांनो. दुसरी लेअर आहे निळीवाली ही दिसतीये बेसमेंट. याला काय म्हणतो आपण बेसमेंट. बेसमेंट म्हणजे काय हे 2 कॅपिलरीचे जे घटक आहे ना त्याच्यापासून बनलेला रिकामा स्पेस येतो काय म्हणतो बेसमेंट बरोबर नाही. आता तिसरी काय तिसरी ही लेअर दिसती का याची दिसते का तुम्हाला तिसरी लेअर. ही ग्रीन वाली. झाल्या का नाही 3 लेअर. तुम्हाला एक पॉइंट सांगू का मित्रांनो. हे जी डायग्राम आहे ना आपली अल्व्होलाई हे तर कळलं सगळ्याला. अल्व्होलाई मधून जे डिफ्युजन होणार आहे म्हणलं आपण या 3 लेअर मधून डिफ्युजन होणार आहे सर हे आम्हाला समजलं. पण पॉइंट काय माहिती का एवढे जे जाड दिसतंय ना तुम्हाला इथं डायग्राम मध्ये याची जी थिकनेस आहे 1 mm पेक्षा कमी आहे म्हणजे मिलीमीटर पेक्षा कमी आहे. विचार करा मित्रांनो. मग हे आपण झूम करून दाखवलंय आपल्या बॉडी मधलं. आता मला एक सांगा ही जी रेड वाली आहे त्याला आपण काय म्हणलो. त्याला आपण म्हणलो स्कॅमस इपिथेलियम ऑफ अल्व्होलार वॉल. काय स्कॅमस इपिथेलियम ऑफ अल्व्होलार वॉल मित्रांनो. ही कोणाची आहे अल्व्होलायची आहे. स्कॅमस इपिथेलियम ऑफ अल्व्होलार वॉल 1 सेल थिक दिलेली आहे आपल्याला. दुसरी ब्लड कॅपिलरीची एंडोथेलियम ऑफ ब्लड कॅपिलरी आणि याच्यामध्ये काय आहे बेसमेंट सबस्टन्स. म्हणजे या 3 गोष्टींमधून मित्रांनो आपल्या याला कोणाला पास व्हावं लागणार आहे ऑक्सिजनला पास व्हावं लागणार आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो 20 to 25 टाइम्स एनसीईआरटी मध्ये किती दिलेलं आहे मित्रांनो 20 किती 20 to 25 टाइम्स मित्रांनो CO2 ची जी हे अफिनिटी आहे ती याच्यामधून पास व्हायची डिफ्युजन व्हायची जास्त आहे कोणापेक्षा ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन पेक्षा एनसीईआरटी मध्ये दिलेलो मित्रांनो. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो बरं ते नंतर सांगतो जाऊ द्या आता नको सांगायला ते पुढच्या पॉईंट मध्ये सांगू आपण. इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो. एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये काय काय बघितलं आपण कशा प्रकारे कोणत्या याच्यामध्ये किती व्हॅल्यू असते एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये. आता बघायचं ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. हा पॉईंट लय महत्वाचा आहे मित्रांनो. याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस सगळ्यात मेन 2च गॅसेस आपल्याला ऑक्सिजन आणि CO2 या 2च गॅसचा आपल्याला ट्रान्सपोर्ट बघायचं आहे कारण की ब्रीदिंग मध्ये हे 2 गॅसेस यूज होणार आहे बरोबर आहे नाही. त्याच्यामध्ये ऑक्सिजन फक्त 2 गोष्टीवरून काय 2 गोष्टीवरून ट्रान्सपोर्ट होणार आहे. एक म्हणजे ब्लड मधले आरबीसीज किती 97% मित्रांनो. आरबीसीज मध्ये काय असतं हिमोग्लोबिन त्याला ऑक्सिजन बाइंड होतात आणि ब्लड मधून किती 97% ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट होतात मित्रांनो बरोबर आहे. आरबीसीज इन द ब्लड. दुसरं रिमेनिंग 3% त्याचं काय सर रिमेनिंग जे 3% आहे मित्रांनो ऑक्सिजन कॅरीड इन अ डिझॉल्व स्टेट थ्रू प्लाझ्मा. काय
प्लाझ्मा म्हणजे काय, ऑक्सिजनचं कळलं सर, दोनच गोष्टीतून ट्रान्सपोर्ट होतं, एक म्हणजे आपल्या ब्लड, दुसरं म्हणजे काय प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मा वेगळं आहे का मित्रांनो, ब्लड मध्येच प्लाझ्मा असतं, बरोबर आलं सर लक्षात. डिझॉल्व स्टेट मध्ये कळलं ना. आता CO2 चं वेगळं आहे. CO2 इतका राजा माणूस आहे, त्याला 3 लोक लागते, 3 म्हणजे माणूस मेल्यानंतर 4 खांदे लागतात ना, तसे याला ट्रान्सपोर्ट करायसाठी 3 खांदे लागते. कोणते, एक तर सगळ्यात जास्त कोणते दिसते बरं याच्यात मला ते सांगा. 70%. आता तुम्ही म्हणशाल सर RBC ने होत असेल, नाही बाबा, RBC त्याचा 36 आकडा आहे, म्हणजे 36 आकडा नाही पण नाही होत. हे कशाने होतं, बायकार्बोनेट. ते सांगतो मी तुम्हाला बायकार्बोनेट काय आहे, एवढं लक्षात ठेवा. 70 to 75% बायकार्बोनेट. दुसरं काय 20 to 25% कशाने होतं, RBCs. कशानं, RBCs. आलं लक्षात. आणि 7% कशानं, डिझॉल्व स्टेट थ्रू प्लाझ्मा. आलं लक्षात, कळलं कशाच्या थ्रू होतं. आता आपण बघू ऍक्च्युअल दोघांचं ट्रान्सपोर्टेशन. काय बघू, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन मित्रांनो. आता हा मेन पॉइंट आहे, याच्याकडे लक्ष द्या मित्रांनो. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, याच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व बघायचा आहे, एकदम महत्वाचं पॉकेटनी टॉपिक. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कोण आहे भाई ट्रान्सपोर्ट करणारा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावात जायचं, ट्रान्सपोर्टसाठी काहीतरी वाहन लागतं, काहीतरी काय म्हणते त्याला, बुगाटी पाहिजे, R1 काय R15 पाहिजे, ती छपरी कोणती प्लास्टिकची गाडी KTM पाहिजे, बरोबर नाही. भारी हत्ती म्हणजे कोणता हत्ती, तो फॉर्च्युनर बिर्च्युनर ते पाहिजे, बरोबर नाही. तसं त्या ऑक्सिजनला काय पाहिजे, त्या ऑक्सिजनला पाहिजे RBCs आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा म्हणजे थोडंसं लो क्वालिटीचं आहे, म्हणजे काम धकवतं, 3% करतं बाबा. पण सगळ्यात मेन RBCs म्हणजे काय, फॉर्च्युनर. हिमोग्लोबिन मित्रांनो, RBCs मध्ये काय असतं, हिमोग्लोबिन. पहिलीच लाईन काय, हिमोग्लोबिन इज अ रेड कलर आयन कंटेनिंग पिगमेंट प्रेझेंट इन द RBCs. आलं लक्षात. आता कळलं तुम्हाला रिअल स्टोरी काय, RBCची नाही हिमोग्लोबिनची. आता मला सांगा, हिमोग्लोबिन, ऑक्सिजन कॅन बाइंड विथ हिमोग्लोबिन इन अ रिव्हर्सिबल मॅनर. या शब्दाला मुद्दामून हायलाइट केलं मित्रांनो, रिव्हर्सिबल मॅनर. म्हणजे जर ऑक्सिजन बाइंड होतोय तो ऑक्सिजन लूज सुद्धा होणार आहे. म्हणजे आपल्याला ऑक्सिजन नुसता कायमचा सोबत घेऊन नाही जायचा आहे, तो टिश्यूज पर्यंत जाऊन पोहोचवायचा पण आहे, सुटला पण पाहिजे तो, असं आहे. म्हणून म्हणलं रिव्हर्सिबल मॅनर टू फॉर्म ऑक्सी हिमोग्लोबिन. काय होणार आहे मित्रांनो इथं, ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे हे हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आणि याला 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होणार, आणि याला आपण काय नाव देणार, याला आपण म्हणणार ऑक्सी हिमोग्लोबिन. आलं लक्षात. बाइंडिंग ऑफ ऑक्सिजन विथ हिमोग्लोबिन इज प्रायमरी रिलेटेड टू पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. कोणत्या गोष्टीशी रिलेटेड आहे, एक तर स्वतःचा ऑक्सिजनशी रिलेटेड राहील, ऑक्सिजन नसेल तरच बाइंडिंग होईल. म्हणजे काय, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन PO2. पार्शियल प्रेशर ऑफ CO2 ला कसं सर, CO2चा काय रोल आहे मला सांग. PCO2 जर कमी असले तर जास्तीत जास्त हिमोग्लोबिनला PO2 ऍड होतील ना, बरोबर नाही. कारण 20 to 25% RBCs PCO2 ला सुद्धा नेतात वाहून, बरोबर आहे की नाही, ट्रान्सपोर्ट, बरोबर आहे की नाही. मग जर PCO2 कमी असेल तर ऑफकोर्स बाइंडिंग जास्त होईल ऑक्सिजनची. दुसरं काय, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. तिसरं काय, टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर आणि pH हे 2 एक्स्ट्रा फॅक्टर आहे की ते सुद्धा अफेक्ट करतात आपल्या बाइंडिंगला, कशाच्या, ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनच्या बाइंडिंगला. आता बघू, आता तुम्हाला मेन सांगायचं, अ सिग्मॉइड कर्व इज ऑब्टेन व्हेन पर्सेंटेज सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ O2 इज प्लॉटेड अगेन्स्ट द PO2. दिस कर्व इज कॉल्ड ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. सर लय जणांनी सांगितलं, आजपर्यंत लय जणांनी शिकवलं सर, पण हे काही डोक्यात घुसलं नाही. काय नेमकं हे दिलंय का या टॉपिक मध्ये, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व, आणि काय असतं हे कर्व. सिंपल सांगतो मित्रांनो. कसं वाटतं मित्रांनो की आपला 2 वर्षाचा प्रवास असतो, डोळे भरून आले मित्रांनो. 2 वर्षाचा प्रवास असतो आपला 11वी आणि 12वीचा. पहिले स्टार्टिंगचे 2 महिने तर आपल्याला समजतच नाही आपल्या आयुष्यात काय चालू आहे. काय चालू आहे म्हणजे आपल्या आयुष्याचे किती लागलेत ते समजतच नाही. माणूस तरी थोडासा प्रयत्न करता पुढे जायचा. पहिले 2-3 महिन्यानंतर कोणीतरी अशी व्यक्ती भेटते मित्रांनो की जिच्यामुळे कळतं की आयुष्याला काहीतरी मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे काय, ती व्यक्ती. त्या व्यक्तीच्या आधारावर आपण हिम्मत करतो पुढे जाण्याची. हळूहळू टाइम जातो मित्रांनो. हळूहळू नीट जवळ येते. नीट जवळ आल्यानंतर त्या व्यक्तीला आपली हालत कळती. मग हळूहळू काय होतं मित्रांनो, हळूहळू ती व्यक्ती आपली साथ सोडवून देते मित्रांनो.
म्हणजे काय मित्रांनो, हळूहळू ती साथ सोडून देते, म्हणजे शेवटी वापस तुम्ही स्टार्टिंगला ज्या फेजमध्ये त्याच फेजला राहतात मित्रांनो, आणि याच्यामुळे काय होतं, तुमचा अभ्यासावर परिणाम होतो मित्रांनो. त्याच्यामुळं कमीत कमी नीट होईपर्यंत तरी मित्रांनो अशा व्यक्तीच्या संगतीला लागू नका. आता बघा मित्रांनो, याचं ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व सोबत कसं रिलेशन आहे. स्टार्टिंगला मित्रांनो तुमच्या दोघांचा बॉन्ड लई भारी होता. काय होता, मी याला दुसऱ्या पेनाने टाकतो मित्रांनो, दुसऱ्या पेनाने दाखवतो मित्रांनो. कोणत्या पेनाने दाखवायचं, चला चला सांगा सांगा पटकन. ग्रीन याने दाखवू मित्रांनो. स्टार्टिंगला तुमच्या दोघांचा बॉन्ड लई चांगला होता मित्रांनो. तुमची बाइंडिंग एवढी झाली, कप बाइंडिंग होत गेली मित्रांनो तुमची. हा कर्व काय झाला तेच दाखवतोय, म्हणजे ऑक्सिजनची हिमोग्लोबिन सोबत बाइंडिंग एकदम होत गेली. कोऑपरेटिव्ह बाइंडिंग म्हणतात मित्रांनो याला. काय कोऑपरेटिव्ह बाइंडिंग म्हणजे जर 2-3 जर आधी ऑक्सिजन चिपकले असेल हिमोग्लोबिनला, तर त्या 2-3 ऑक्सिजन मुळे ते काय करतात, तिथं जागा तयार करतात दुसरे आणखीन ऑक्सिजन चिपकायला. याला म्हणते कोऑपरेटिव्ह बाइंडिंग. हे बघा मित्रांनो, स्टार्टिंगला तुमच्या दोघांचा बॉन्ड लई चांगला होता, तुम्हाला पण भारी वाटायला लागलं, तुम्हाला पण वाटायला लागलं की आयुष्यात कोणाची तरी साथ भेटली मित्रांनो. नंतर काय झालं मित्रांनो, नंतर हळूहळू ती साथ काय व्हायला लागली, कमकुवत व्हायला लागली मित्रांनो. तुमची रियालिटी त्या व्यक्तीला कळायला लागली ना मित्रांनो. भाई तेरे पास तो पैसा भी नहीं है, बाप की कमाई भी नहीं है, तो ये अपने को फ्यूचर में कैसे संभालेगा, इसके खुद के लगे पड़े, ये खुद संभाल नहीं सकता खुद को, अपने को क्या संभालेगा. ते हळूहळू कळायला लागतं, रिअलाइज व्हायला लागतं. ती बाइंडिंग हळूहळू कमी व्हायला लागते मित्रांनो. ती बाइंडिंग काय व्हायला लागती, ती बाइंडिंग हळूहळू कमी व्हायला लागते मित्रांनो. आणि एक वेळ अशी येते मित्रांनो, नीटच्या पेपरला 1 महिना बाकी असतो मित्रांनो, आईन आपली तयारी चालू असते मित्रांनो, आणि ती बाइंडिंग तुटून जाते मित्रांनो. काय होतं, तुटून जाते. म्हणजे हा काय आला, हॉरिझॉन्टल ग्राफ मित्रांनो. याच्यानंतर बाइंडिंग पॉसिबल नाही मित्रांनो, याच्यानंतर बाइंडिंग पॉसिबल नाही मित्रांनो. सपना टूटा है तो दिल कभी चलता है, हा थोडा दर्द हुआ पर चलता है. बरोबर आहे नाही मित्रांनो. म्हणजे आधी ऑक्सिजननी काय दाखवले, स्वप्न दाखवले कोणाला, हिमोग्लोबिनला. हिमोग्लोबिन उडायला लागला हवेमध्ये. बरं, एका हिमोग्लोबिनला 4 ऑक्सिजननी स्वप्न दाखवले, 4 ऑक्सिजननी. अरे लईच हवेत होता रे हिमोग्लोबिन, असा सरळ उडाला. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा बाइंडिंग कमी होत गेली मित्रांनो, दोघांमधली बॉन्डिंग कमी झाली मित्रांनो, हा ग्राफ एकदम हॉरिझॉन्टल झाला. आता हा ग्राफ तुम्हाला कसा दिसतोय मित्रांनो, हा ग्राफ दिसतोय तुम्हाला एस, कसा दिसतोय, एस शेप दिसतोय का तुम्हाला, एस शेप अशा प्रकारचा. आता याला आपण काय म्हणलो मित्रांनो, मग सिग्मॉइड. काय म्हणलो, कुठे गेला, याच्यामध्ये दिलेलं नाही. एस शेप दिसला मित्रांनो तुम्हाला. एस शेपला आपण काय म्हणलं, एस शेपला आपण म्हणलं सिग्मॉइड. आलं लक्षात मित्रांनो, आपण काय म्हणलं, एस शेपला सिग्मॉइड. आलं लक्षात. ऑक्सिजन डिसोसिएशन मध्ये ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिसला काय असतं, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन mm ऑफ Hg. आलं लक्षात. दुसऱ्या वाय ऍक्सिसला काय असतं, पर्सेंटेज सॅच्युरेशन हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन. म्हणजेच काय की त्या बाइंडिंग दोघांची, हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनची, आता पहिलेले स्ट्रॉंग होती, त्याच्यानंतर हळूहळू बाइंडिंग कमी होत गेली आणि एकदम नंतर तुटत गेली. कारण मित्रांनो शेवटी टिश्यूजला द्यायचं आहे, शेवटी वो अपना धन नहीं पराया धन है दोस्तों, और पराया धन किसी और को देना ही पड़ता है. कितने दिन अपने पास रखेंगे. तो भाई हिमोग्लोबिन ने ऐसा स्ट्रॉन्ग बाइंड करके ऐसा 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 टिश्यूज को दे दिया. याला म्हणतात मित्रांनो ऑक्सिजन डिसोसिएशन कर. नाव काय, ऑक्सिजन डिसोसिएशन कर. डिसोसिएशन होणार आहे ऑक्सिजनचं कोणापासून, हिमोग्लोबिन पासून. आणि ते कसं आहे, सिग्मॉइड ग्राफ आहे मित्रांनो. आलं लक्षात. अशा प्रकारचं ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. एक 100 ml ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड मित्रांनो किती, 5 ml ऑफ ऑक्सिजन करणारे डिलिव्हर. किती, 5 ml ऑफ ऑक्सिजन. हा झाला मित्रांनो ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट. आता आपल्याला बघायचं आहे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड मित्रांनो. CO2 इज कॅरीड बाय हिमोग्लोबिन. काय, CO2 इज कॅरीड बाय हिमोग्लोबिन ऍज अ कार्ब अमिनो हिमोग्लोबिन मित्रांनो. काय, ऍज अ कार्ब अमिनो हिमोग्लोबिन. आता इथं लक्षात घ्या मित्रांनो, कार्ब अमिनो हिमोग्लोबिन आणि कार्बमिनो हिमोग्लोबिन आणि कार्बॉक्स हिमोग्लोबिन मधला डिफरन्स. बरेच जण इथं कन्फ्युज होतात. कार्ब अमिनो हिमोग्लोबिन, सर अमिनो दिसतंय, अमिनो दिसतंय, CO2 शी रिलेटेड आहे का. नाही नाही नाही, मोनॉक्साइड शी रिलेटेड वाटतंय सर. मोनॉक्साइड, कार्बन मोनॉक्साइड CO त्याच्याशी रिलेटेड वाटतंय. नाही, CO शी जेव्हा त्याची बाइंडिंग होती मित्रांनो, त्याला आपण काय म्हणतो, कार्बॉक्सी. काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, कार्बॉक्सी मित्रांनो. आलं लक्षात.
कार्बोक्सी हिमोग्लोबिन आणि कार्बोक्सी हिमोग्लोबिन आणि जर CO2 झालं तर काय म्हणणार आपण त्याला कार्बामिनो. काय म्हणणार मित्रांनो, एक मिनिट, काय म्हणणार आपण कार्बामिनो हिमोग्लोबिन मित्रांनो. आलं लक्षात. आता वेन PCO2 इज हाय, काय आता इथं काय आहे PCO2 हाय, PO2 लो आहे. टिश्यूज मध्ये काय होतं PCO2 हाय असतं आणि PO2 लो असतं मित्रांनो. ॲज इन द टिश्यूज मोर बाइंडिंग ऑफ कार्बन डायऑक्साइड अकर्स वेअर ॲज वेन द PCO2 इज लो अँड PO2 इज हाय ॲज इन द alveoli डिसोसिएशन ऑफ CO2. आपण बघितलं ना ऑक्सिजन डिसोसिएट, तसं CO2 डिसोसिएशन ऑफ CO2 फ्रॉम कार्बामिनो हिमोग्लोबिन टेक प्लेस. इथं पण तसंच झालं मित्रांनो. फक्त ही गोष्ट दुसऱ्या क्लासेसची मित्रांनो. त्या व्यक्तीसोबत पण इथं तसंच झालं. या CO2 सोबत काय झालं, पहिले त्याला स्वप्न दाखवण्यात आले, तो RBC सोबत हिमोग्लोबिन सोबत बाइंड झाला, कार्बामिनो हिमोग्लोबिन फॉर्म केलं. त्याच्यानंतर त्यांचा बॉन्ड हळूहळू कमी होत गेला आणि त्यानं सुद्धा alveoli पाशी PO2 हाय दिसल्यावर साथ सोडली PCO2 ची मित्रांनो. आलं लक्षात. आता मित्रांनो RBCs कंटेन अ व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेज. आपण बघितलं होतं 70% मित्रांनो बायकार्बोनेट थ्रू होतं. आता ते बघणार आहे आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हेल्प कोणता एन्झाईम करतो, कार्बोनिक अनहायड्रेज मित्रांनो. कोणामध्ये प्रेझेंट असतो हाय कॉन्सन्ट्रेशन, कोणामध्ये प्रेझेंट असतं RBCs मध्ये मित्रांनो. आलं लक्षात. आणि थोडंसं प्लाझ्मा मध्ये पण असतं मित्रांनो. बरोबर आहे, आलं लक्षात. आता आपण बघू की ती रिएक्शन कशी होते मित्रांनो. इथं खाली रिएक्शन दिलेली आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो काय होतं, हे बायकार्बोनेट मित्रांनो. काय आहे बायकार्बोनेट. आणि बायकार्बोनेट कुठं प्रेझेंट आहे, बायकार्बोनेट प्रेझेंट आहे आपल्या ब्लड मध्ये, RBCs मध्ये. आलं लक्षात. RBCs थ्रू तर होणारच आहे 20 to 25%, पण 70 मेजरली बायकार्बोनेट थ्रू होतं मित्रांनो. आता मला सांगा, हे जी H2CO3 दिसतंय, आता आपल्या ब्लड मध्ये असतं कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. बरोबर आहे. ही जी रिव्हर्सिबल मॅनर मधली जी रिएक्शन दिसते तुम्हाला, बरोबर आहे. आता हे काय करतं माहिती का, हे HCO3- आणि H+ या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट करतं. कशामध्ये, HCO3- आणि कोणतं CO2 आणि H2O मित्रांनो. CO2 आणि H2O काय करतं, कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम मधून बायकार्बोनेट बनवतं आणि ते काय करतं SCO3- आणि H+ या फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट करतं. हे कुठं होतंय, टिश्यूज साईडला. कोणत्या, टिश्यूच्या साईडला. म्हणजे कुठपर्यंत येऊस तर टिश्यूज पर्यंत येऊस तर ही सगळी रिएक्शन होती मित्रांनो. इथपर्यंत येऊस तर ही रिएक्शन होती. बरोबर आहे. आता इथं काय होतंय, इथं मला सांगा, जेव्हा आपल्याला इथून अल्व्होला जायचंय, कुठं इथून जायचं कुठे आपल्याला, अल्व्होलाई. बरोबर आहे की नाही. आता हे बायकार्बोनेट जे सगळ्यात पहिले, आता हे तर कळलं आपल्याला की यानं बायकार्बोनेटची मदत घेतली कुठपर्यंत जाण्यासाठी, अल्व्होलाई पर्यंत जाण्यासाठी. आता कसा बसा हा या फॉर्म मध्ये पोहोचला, कुठं अल्व्होलाई पर्यंत. हे होतं टिश्यू साईट पासून हे चालू केलं त्यानं आणि अल्व्होलाई पर्यंत आता पोहोचला. आता त्याला CO2 वापस सोडायचा आहे बाहेर. बरोबर नाही. आता ही जाणार रिव्हर्सिबल रिएक्शन, कुठं, कारण तिथं PO2 हाय आहे, PCO2 कमी आहे, CO2चं प्रमाण कमी आहे, म्हणून हा बॉन्ड वीक होत जाईल. हा बॉन्ड काय वीक झाला म्हणजे काय, CO2 आणि वॉटर वेगळं होत जाईल, रिव्हर्सिबल रिएक्शन होईल. कार्बनिक अनहायड्रेज पहिले टिश्यूज मध्ये काय होतं, CO2 जास्त होता म्हणून रिएक्शन फॉरवर्ड प्रोसीड केली, पुढच्या दिशेने गेली, कारण की PCO2 हाय होता, PO2 कमी होता. आता उलटी सिच्युएशन, अल्व्होलाई मध्ये काय PO2 जास्त आहे, PCO2 कमी आहे. ही रिएक्शन उलटी झाली. आता हा तोडायला सुरुवात करेल, हा जो बॉन्ड आहे तोडायला सुरुवात करेल आणि CO2 आणि वॉटर अल्व्होलाई मध्ये देऊन टाकीन आणि अशा प्रकारे ट्रान्सपोर्ट ऑफ CO2 होऊन जाईल मित्रांनो. आलं लक्षात. आता एव्हरी 100 ml ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड किती, 4 ml. आलं लक्षात मित्रांनो. ऑक्सिजन किती होतं, 5 ml. हे किती आहे, 4 ml. आलं लक्षात मित्रांनो. ट्रान्सपोर्टेशन दोघांचं पण, ऑक्सिजन आणि याचं CO2चं. आता आपण बघणार आहे रेग्युलेशन ऑफ किती, काय रेग्युलेशन ऑफ रिस्पायरेशन. आता 5 ते 10 मिनिटाचा टॉपिक राहिलाय मित्रांनो. कोणी लेक्चर इनकम्प्लीट सोडायचं नाहीये. आता 5 ते 10 मिनिटाचा आपला पॉइंट राहिलेला आहे. रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेशन मित्रांनो. स्पेशलाइज सेंटर प्रेझेंट इन द मेडुला रिजन ऑफ द ब्रेन कॉल्ड रेस्पिरेटरी रिदम सेंटर. स्टार्टिंगचं कोणतं सेंटर आहे, रेस्पिरेटरी रिदम सेंटर. कशाच्या, मेडुला रिजन, ब्रेनच्या मेडुला रिजन मध्ये रेस्पिरेटरी रिदम सेंटर. म्हणजेच काय मित्रांनो, रेस्पिरेटरी रिदम सेंटर म्हणजे रिमोट कंट्रोल आहे. कशाचं रिमोट कंट्रोल आहे, आपल्या एक्सपायरेशन आणि इन्स्पायरेशनचं रिमोट कंट्रोल म्हणजे एक्सपायरेटरी रिदम सेंटर आहे, इन्स्पायरेटरी रिदम सेंटर.
बरोबर आहे. इज अ प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर दिस रेग्युलेशन. कळलं, मेडुला रिजन मध्ये असतं. अनादर सेंटर याच्या सारखा जुळाबो आहे मित्रांनो, पॉन्स रिजन, ब्रेन स्टेमचा जो भाग आहे पॉन्स, इधर छोटा मेंदू रहता उसके बाजू में पॉन्स रीजन ऑफ द ब्रेन कॉल्ड न्यूमोटॅक्सिक सेंटर. अरे काय नाव आहे हे, ठीक होतं भाई, रिदम, रिदम मेंटेन करते, रिस्पायरेटरी रिदम सेंटर. हे काय न्यूमोटॅक्सिक सेंटर. आणि दोघांचं काम काय, मॉडरेट करायचं रेस्पिरेटरी रेटला, म्हणजे हे करायचं रिमोट कंट्रोल, मॉडरेट द फंक्शन्स ऑफ द रिस्पिरेटरी रिदम सेंटर. ह्या सेंटरचे फंक्शन्स मॉडरेट करायचे. न्यूरल सिग्नल फ्रॉम दिस सेंटर कॅन रिड्यूस. आता लक्ष द्या, हे जे न्यूमोटॉक्सिक सेंटर आहे, न्यूरल सिग्नल्स फ्रॉम दिस सेंटर कॅन रिड्यूस द ड्युरेशन ऑफ इन्स्पिरेशन अँड देअर बाय अल्टर द रेस्पिरेटरी रेट. म्हणजे किती महत्वाचं आहे बघा मित्रांनो. रिमोट कंट्रोल आहे का नाही, घरचा टीव्हीचा कसं आपण कंट्रोल करतो तशा प्रकारे कंट्रोल करतो. न्यूमोटॉक्सिक सेंटर काय करतो, जो रिदम सेंटर आहे ना, रेस्पिरेटरी रिदम सेंटर, याला मॉडरेट करतो. काय, न्यूरल सिग्नल सेंड करतो आणि काय करतो, रिड्यूस करतो ड्युरेशन ऑफ रिस्पिरेटरी रेट. म्हणजे आपलं रेस्पिरेशनला कंट्रोल करायचं काम न्यूमोटॉक्सिक सेंटर आणि रेस्पिरेटरी रिदम सेंटर दोघं मिळून करतात. आता याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ऐकी नाही काय, किमोसेन्सिटिव्ह एरिया. काय मित्रांनो, किमोसेन्सिटिव्ह एरिया situated adjacent to the rhythm center which is highly sensitive to CO2 and hydrogen ions. आपल्या बॉडीमध्ये हायड्रोजन आयन्सचं लय महत्व आहे मित्रांनो. एक्सक्रिएशन चॅप्टर मध्ये पण आपण बघणार आहे. ऑस्मोलॅरिटी मेंटेन करायचे काम करतात ते, म्हणजे दिसतात छोटे पण मोठा धमाका आहे. किमोसेन्सिटिव्ह एरिया काय, अ किमोसेन्सिटिव्ह एरिया इज सिच्युएटेड ऍडजस्टंट टू द रिदम सेंटर. कुठं होता, मेडुला रिजन मध्ये. विच इज हायली सेन्सिटिव्ह टू कशाला, CO2 आणि H+ आयन्सला. सर ऑक्सिजनचा काही रोलच नाहीये. अरे एनसीईआरटी मध्येच लाईन दिली मित्रांनो, रोल ऑफ ऑक्सिजन इन द रेग्युलेशन ऑफ रेस्पिरेटरी रिदम इज क्वाइट इनसिग्निफिकंट. असंच असतं मित्रांनो, जो चांगला असतो ना त्याला जगाला त्याची कदर नसते मित्रांनो. ऑक्सिजन चांगला आहे ना मित्रांनो आपल्या बॉडीसाठी, म्हणून त्याची कदर नाही आपल्याला. त्याच्या आपण शोधच नाही लावला, सर्चच नाही केलं की त्याचा पण काहीतरी रोल आहे आपल्या ऑक्सिजनचा पण या रिस्पिरेटरी रिदम सेंटरमध्ये. पण नाही, तुमच्यामध्ये तो अजून टाइम आहे मित्रांनो. तुम्ही फ्युचरमध्ये मोठे काहीतरी बनले ना, नक्की शोधून काढा मित्रांनो काय रोल आहे त्या ऑक्सिजनचा. सध्या आपण बघू फक्त की रिसेप्टर असोसिएटेड विथ ॲरोटिक आर्च. ॲरोटिक आर्च कुठं, हार्टच्या तिथं असतो, बरोबर आहे, आलं लक्षात. लेफ्ट हँड लेफ्ट व्हेंट्रिकल्स मधून जे बाहेर निघताना ते ॲरोटिक आर्च, अशा प्रकारचा आर्च असतो मित्रांनो, बरोबर आहे. ॲरोटिक आर्च, कॅरोटिड आर्टरी, त्याच्यामध्ये काय रिसेप्टर्स असतात. त्याचं काय, रिकॉग्नाइज चेंजेस इन CO2, म्हणजे CO2 आणि H+ कॉन्सन्ट्रेशन जर बिघडलं शरीरामध्ये या दोघांचं, तर ते काय कोणाची रिसेप्टर्स ते घेते, ॲरोटिक आर्च आणि कॅरोटिड आर्टरीची, आणि सेंड नेसेसरी सिग्नल्स टू द रिदम सेंटर फॉर रेमेडियल ऍक्शन. अशा प्रकारे बॉडीचं रेग्युलेशन चालतं मित्रांनो या दोन मेन, रेस्पिरेटरी रिदम सेंटर आणि न्यूमोटॉक्सिक सेंटर. न्यूमोटॉक्सिक सेंटर पॉन्स मध्ये, रेस्पिरेटरी रिदम सेंटर मेडुला मध्ये. आणि हे छोटे मोठे भाईगिरी दादा करणारे लोक, किमोसेन्सिटिव्ह एरिया, सगळ्यात मेन आहे की बाबा CO2 आणि H+ आयन्स यांना जास्त इम्पॉर्टन्स दिलाय रेग्युलेशन मध्ये ऍज कम्पेअर टू ऑक्सिजन मित्रांनो. आलं लक्षात. त्याचा रोल अजून आला नाही, पण तुम्ही मला नक्की खात्री की आपले DCBचे मुलं नक्की ते शोधून काढतील. आता बघायचं मित्रांनो, डिसऑर्डर ऑफ रिस्पिरेटरी सिस्टीम. असं जे करतो ना मित्रांनो आपण, म्हणजे काय की दमायला होतंय सर, थोडं चाललं की दम लागतोय, दम्याचा प्रॉब्लेम म्हणतो आपण आपल्या दैनंदिन भाषेमध्ये. म्हणजेच काय, अस्थमा. अस्थमा काय मित्रांनो, अस्थमा म्हणजे दमा. काय, दमा, किसकी माँ, दमा, दया की माँ क्या नहीं, अस्थमा. अस्थमा आलं लक्षात. अस्थमा is a difficulty in breathing causing wheezing due to inflammation of bronchi and bronchioles. हे अस्थमा मित्रांनो, हे आपले ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, बरोबर आहे नाही. याच्यामध्ये काय होतं, इन्फ्लामेशन होतं. इन्फ्लामेशन होऊन काय होतं, नॅरोड एअरवे होतो, म्हणजे काय, थिक म्युकस, स्वेलिंग. इन्फ्लामेशन म्हणजे काय, स्वेलिंग. याच्यामध्ये स्वेलिंग होऊन काय होतं, हे बघा, हा जो पार्ट पहिले एवढा मोकळा होता, आता किती झाला, एवढं सगळं झालं. आलं लक्षात. नॅरो होत चालते ती ल्युमेन, बरोबर नाही. याच्यामुळे काय होतं, अस्थमा होतं. म्हणजे काय, डिफिकल्टी इन ब्रीदिंग कॉजिंग विजिंग. विजिंग म्हणजे काय मित्रांनो, विजिंग म्हणजे काय, रस्ते में हम तुम्हारे बाप लगते हाय, नाम है शाईशा, हाय हाय हाय, असा जो आवाज आहे मित्रांनो, हा आवाज म्हणजे काय, विजिंग साऊंड. विजिंग साऊंड म्हणजे काय, खरखर आवाज, काहीतरी अडकल्यासारखं वाटणार आवाज, म्हणजे काय, विजिंग साऊंड. ऑफकोर्स मित्रांनो, ल्युमेन छोटं झालंय म्हणजे एअर पास होईल का नाही, आपण जे घोरणं म्हणतो ना त्याला, त्या प्रकारचा साऊंड म्हणजे काय, विजिंग साऊंड मित्रांनो.
येणारच आहे तो, कारण की एअरला प्रॉब्लेम होतोय पास व्हायला. आता दुसरं इम्फायसेमा, अरे बापरे, प्रत्येकाने ती ऍड बघितली मित्रांनो. सगळ्यात पहिले आपल्याला डिस्क्लेमर येत असतं याच्या आधी, पिक्चरला पाहिजे आधी, क्या नंदू हॉस्पिटल के सामने खड़े होके फुफू कर रहा है. सगळ्यांनी बघितले का नाही? ते फुफू म्हणजे काय? सिगरेट स्मोकिंग मित्रांनो. सिगरेट स्मोकिंग म्हणजे एवढी आपल्या सध्याच्या तरुण पिढीमध्ये एवढी हे झाले मित्रांनो, क्रेज झाली त्या सिगरेट स्मोकिंगची. म्हणजे पिक्चरमध्ये त्याच्यामध्ये बघून स्वतःला काय समजायला लागली लोकांना, ते सिगरेट स्मोकिंगची बॅड हॅबिट असते मित्रांनो. चांगली कोणतीच गोष्ट नाही शरीरासाठी. ज्याची त्याची इच्छा आहे प्यायची नाही प्यायची, परंतु ते आपल्या लंगसाठी तरी बिलकुल हानिकारक आहे मित्रांनो. आणि त्याच्या ऍडमध्ये दाखवलं पण आहे की कशा प्रकारे हानिकारक आहे. त्याच्यामुळे जर कोणी स्मोकिंग करत असेल तर आजच सोडायची मित्रांनो. तुमच्या घरामध्ये कोणी असेल त्यांना सुद्धा सांगा. त्याच्यामुळे काय होतं, इम्फायसेमा सारखा आजार होतो, क्रोनिक डिसऑर्डर. क्रोनिक डिसऑर्डरचा मिनिंग काय असतो की जो की एका पर्टिक्युलर टाइम नंतर त्याचे सिम्पटम्स दिसायला लागत असतात. म्हणजे 1-2 वर्ष झाले की वापस सिम्पटम दिसतात, 1-2 वर्ष झाले की वापस, त्याला क्रोनिक डिसऑर्डर्स म्हणतात. इन विच अल्व्होलार वॉल्स आर डॅमेज, म्हणजे मेन फुग्यावरतीच धोका आहे. अल्व्होलार वॉलच डॅमेज झाल्या, ड्यू टू विच रिस्पिरेटरी सरफेस काय आला, डिक्रीज. म्हणजे आपला सॉरी मित्रांनो, म्हणजे आपला टेनिस कोर्ट एवढा सरफेस असलेला अल्व्होलारचा सरफेस डिक्रीज झाला. ज्याला त्याचा एवढं प्राऊड होता, अभिमान होता, आपला टेनिस कोर्ट एवढा सरफेस एरिया आहे, तोच डिक्रीज झाला. कोणामुळं? इम्फायसेमा. आणि मेजर कॉज ऑफ दिस सिगरेट स्मोकिंग मित्रांनो, काय? सिगरेट स्मोकिंग. आजपासून जर कोणी करत असेल आपल्यामध्ये घरामध्ये कोणी, तर त्यांना काय सांगणार? सोडून द्या. काय सोडून द्या? सिगरेट सोडून द्या. आम्हाला नका सोडून देऊ, सिगरेट सोडून द्या. आणि सिगरेट नाही सोडली तर तुम्हाला आम्हाला सोडावं लागेल, सगळ्या जगाला सोडावं लागेल, आणि वर तुम्हाला नरकात जावं लागेल. आणि नरकात जाऊन तुम्हाला फुफू करता येणार नाही, कारण तिथं उकळत्या तेलात तुम्हाला टाकल्या जाईल मित्रांनो. ऑक्युपेशनल रिस्पायरेटरी डिसऑर्डर्स मित्रांनो. ऑक्युपेशनल नावातच काय, ऑक्युपेशनल. ऑक्युपेशनल म्हणजे काय? आपण काहीतरी काम करतोय, मी आता हा जॉब करतोय म्हणजे काय, माझं ऑक्युपेशन आहे. ऑक्युपेशनल रिस्पायरेटरी म्हणजे कामाशी रिलेटेड रिस्पायरेटरी डिसीजेस. कोणते काम? मग सर्टन इंडस्ट्रीज, स्पेशली ग्राइंडिंग, स्टोन ब्रेकिंग. तुम्ही बघितलं ना ते करण अर्जुन पिक्चर बघितलं ना मित्रांनो. करण अर्जुन मध्ये जे जुने पिक्चर असते त्याच्यामध्ये काय, जुने लोक हे कोळशाच्या खाणीत कामाला जायचे. म्हणजे जुने गरीब लोक दाखवायचे म्हणले त्यांना एक बिझनेस म्हणजे लय फेमस, कोणता? कोळशाच्या खाणीत कामाला पाठवायचे. कोळशाच्या खाणीमध्ये, नाही तर मग ते दगड फोडायच्या याच्यामध्ये. करण अर्जुन मध्ये पाहत नाही का तुम्ही, त्याला जुनं आठवतं, तिथं फोडायचे कामं चालू असते. हा तशा प्रकारे मित्रांनो, ग्राइंडिंग और स्टोन ब्रेकिंग अशा ठिकाणी जे काम करणारे मित्रांनो, काय होतं, लय वेळ काम करून करून काय होतं माहिती का, त्याचे जे पार्टिकल्स आहे ना, ते त्यांच्या लंग्स मध्ये, नाका थ्रू लंग्स मध्ये झालं. सो मच डस्ट इज प्रोड्यूस दॅट द डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द बॉडी. मित्रांनो, जे नाकात पार्टिकल्स जात आहेत ना, जे आपली बॉडीमध्ये जे डिफेन्स मेकॅनिझम आहे, ते डिफेन्स मेकॅनिझमच्या सुद्धा हाताच्या बाहेर जाते ती गोष्ट. म्हणजे एवढ्या पर्टिक्युलर तुम्ही 20-25 वर्षापासून काम करताय, तर होणारच आहे ऑफकोर्स, बॉडी तरी किती वेळ सहन करणार आहे ना. मग ते डिफेन्स मेकॅनिझम काहीच वर्क करत नाही त्याच्या पुढे. मग डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात होऊ दे, याला काय व्हायचं. मग काय होतं मित्रांनो, तुम्हाला ऑक्युपेशनल रिस्पायरेटरी डिसऑर्डर होतो. आता लॉंग एक्सपोजर कॅन गिव्ह राईज टू इन्फ्लामेशन लिडिंग टू फायब्रोसिस, लंग फायब्रोसिस. लंग फायब्रोसिस काय म्हणतो आपण, पल्मनरी फायब्रोसिस सुद्धा म्हणतो याला, प्रॉलिफरेशन ऑफ फायब्रस टिश्यू. म्हणजे काय होतं माहिती का मित्रांनो, तुमचा लंग आहे, हा जो लंग्स आहे, काय समजा सपोज हा लंग्स आहे तुमचा, बरोबर आहे. हा लंग इतका सॉफ्ट आहे, तुम्ही असं म्हणशाल ओलुलुलुलु, आणि जेव्हा तुम्हाला फायब्रोसिस होईल, हा लंग्स असे तुकड्या तुकड्या टाईप होईल, एकदम असा मजबूत कडक, तुम्हाला हातात सुद्धा घेऊ वाटणार नाही. म्हणजे जे भांडी घासणारे बाईचे हात असतात ना, तशा प्रकारे ते लंग्स होऊन जाईल मित्रांनो. एकदम टफ असं, ते हलणार सुद्धा नाही, तो व्हॉल्यूम वाढणार सुद्धा नाही, कमी सुद्धा होणार नाही. मग अशा प्रकारचं लंग्स तुम्हाला करून घ्यायचंय का मित्रांनो तुमच्या स्वतःचं. कोणी जर घरात कामावाले असेल त्यांना काय सांगा, वर्कर्स इन सच इंडस्ट्रीज शुड विअर प्रोटेक्टिव्ह मास्क. कोरोनाच्या काळात आली होती मित्रांनो क्रेज, सगळे मास्क वापरत होते, पण आता कुठेतरी कमी होत आहे मित्रांनो. आता सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे, व्हायरसमुळे नाही पण आपल्या प्रोटेक्शनसाठी. या असल्या गोष्टी आता फक्त मायनिंग्स मध्ये त्याच्यामध्येच नाही चालू, आपल्या रोडवर सुद्धा आहे. कितीतरी स्टोन ब्रेक चालू असतात रोडमध्ये, रस्त्याचं काम चालू असतं, कितीतरी पार्टिकल्स आपल्यामध्ये जातात, मग आपल्याला सुद्धा हा आजार होऊ शकतो मित्रांनो. त्याच्यामुळं यू शुड विअर प्रोटेक्टिव्ह
मास्क मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपला जो चॅप्टर आहे सांस का सायन्स म्हणजेच कोणता, ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस, एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो कन्सेप्ट टू कन्सेप्ट, लाईन टू लाईन एनसीईआरटीचा कंप्लीट केलेला आहे मित्रांनो. आता तुमचं फक्त एकच काम आहे. आता माझं काम संपलं मित्रांनो. माझ्याकडे जेवढं होतं मी तेवढं सगळं तुम्हाला दिलं. आता तुमचं फक्त एकच काम आहे. जर तुम्हाला ते ड्रीम कॉलेज पाहिजे ना मित्रांनो, पटकन एक एनसीईआरटी घ्यायचं. त्या एनसीईआरटी मध्ये हा चॅप्टर कुठे बघायचा आणि स्टार्टिंगच्या पेज पासून तर शेवटच्या पेज पर्यंत समरी सुद्धा नाही सोडायची मित्रांनो. सगळं वाचून काढायचं मित्रांनो, लाईन टू लाईन. आणि याच्या आधीचं लेक्चर नक्की करायचं, केलं नसेल तर 100% करायचं मित्रांनो. तुमचं ड्रीम कॉलेज भेटण्यापासून तुम्हाला एवढं जर तुम्ही केलं ना, ड्रीम कॉलेज भेटण्यापासून कोणीच थांबू शकत नाही मित्रांनो तुम्हाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर हे लेक्चर आवडलं असेल मित्रांनो, लाईक करायचंय, कमेंट केल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. आणि आपलं जर आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल आणि असे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन परत पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायचंय, सबस्क्राईब करायचंय मित्रांनो. लाईक कमेंटचा पाऊस पडला पाहिजे मित्रांनो. आणि तुमचे जेवढे पण नीट ऍस्पिरंट मित्र आहे मित्रांनो, सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायचा आहे. सगळ्याला याचा फायदा झाला पाहिजे मित्रांनो. तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो. बाय, गुड नाईट, टेक केअर.